गटबाजीची खरं म्हणजे काँग्रेस पक्षाला संपवण्यासाठी बाहेरच्या कोणाच लोकांची गरज नाही। काँग्रेसमध्ये जेवढे लोक आहेत एवढे गट आहेत ते एकामेकाला आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची सरकार आली नाही आणि परंतु मी मुख्यमंत्री झालो पाहिजे याच्यासाठी याचे माणसं कापा त्याची माणसं कापा अशा प्रकारची जर कुरघोडी करत असतील तर काँग्रेसला कोण वाचवणार आहे? नाही, आता आपल्याला सगळ्यांना माहित आहे कोण गटबाजी करतोय, कोण कसं हे करतो। तुम्ही आपण पत्रकार बंधू आहात, तुम्हाला महाराष्ट्र आणि अशा परिस्थितीमध्ये मागील 2 लोकसभा मी गडचिरोली चिमूर लोकसभामधून लढवलं। 14ला मोदीजीच्या लाटेमध्ये आम्हाला 3 लाख मतं मिळाली, 2,35,000च्या फरक पराभूत झालो। पण 19ला सतत मी काम केलं आणि पक्ष संघटना कार्यकर्त्याच्या माध्यमातून पक्ष मजबूत केलं आणि 19ला मला 4,42,442 मतं पडली। 5 वर्षामध्ये 1,42,442 मताचं मताधिक्य वाढवलं आणि भारतीय जनता पक्षाचं जे 14ला 5,35,000 होते ते 19ला 5,19,000 झाले। 16,000 मतदान त्यांचं कमी झालं, आम्ही वाढ आणि अशा परिस्थितीमध्ये मी पुन्हा गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातून या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लोकसभा लढवावी अशी कार्यकर्त्यांची सगळ्यांची अपेक्षा होती। ती 2 वेळा पराभूत झालेल्या आहेत। यावेळेस नक्कीच पक्ष बांधणी चांगली केलेली आहे, त्यामुळे यावेळेस विजय हमखास राहील अशा प्रकारचं वातावरण या जिल्ह्यामध्ये होतं।